धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। काय मीटिंग भरवली आता? काय मीटिंग भरवल्या म्हणजे आता हे सरपंचात चालू आहे का नाही कालवा? सरपंच चालू असलं तर आता सरपंच काय, सरपंच पदाचा काय तर निर्णय सगळ्यांनी घ्यायचा। मी म्हणतो माझ्या पुतण्याला करावा सरपंच। अहो सगळ्यांना गावाने पुन्हा तुम्हाला बी नाव ठेवाय नको ना आम्हाला बी नाव। अरे नाव ठेवायला आमच्या घरानं काय नाव ठेवायची काय करता आम्हाला? मग सगळ्याचा निर्णय घ्या आणि विषय संपून टाकायचो। काय तर माझ्या डोक्याला लय ताप झाला राव, मी किती बघायला सांगा बरं? अण्णासाहेबांनी कुठलं म्हणून बघायचं? माणूस रात दिवस जटतो त्याला उत्तर का सांगा? बरोबर आहे की सगळ्याचाच निर्णय घ्या। निर्णय घ्या आणि करा कोणाला तर सरपंच। अजून एखादा माणूस साथीर असल्यावर गावचा विकास कसं होईल सांगा बघू। मी मला झोप लागत नाही गावासाठी, अण्णासाहेब कायम फोन करेल ते काय म्हणतो अण्णासाहेब माहित आहे का? काय माझं जाय जाऊ द्या पण माझ्या पुतण्याला एकदा सरपंच करून मला बघायचं। माझं कोण वेळ तुमचं काय गावात असेल ते ठरवा तुम्ही, मला काय। काका तुम्ही चांगला निर्णय घेताय, गोष्ट कबूल आहे, पण सगळ्याच्या निर्णयात जे होईल ते करा। मग काय सगळ्यालाच मान्य पाहिजे। तुम्ही मीटिंग बसवले म्हणून तुम्हाला सांगतोय मी की बाबा माझा पुतण्या सरपंच झाला। म्हणणं बरोबर आहे, पण सगळ्याच्या विषयानं चांगला होऊ द्या। होतंय एक मिनिट ऐक, आक्षेप करून घ्या नको। मी काय म्हणतोय अण्णासाहेब निम्या रातचा फोन लावते। आता माझा फोन खराब आहे, लय 10-11च्या पुढे माझा फोन काय रेंज येत नाही आमच्या घरात, नाही तर मी यांनी फोन केला का तुरंत मध्ये येतो आणि कुठल्या पण काय अडचणी आहे कामाला मी हजर असतो। पण काय वेळा काय तुम्ही फोनचा प्रॉब्लेम असतो, नाही तर तुम्ही तेवढं निमित्त असाल, तुम्ही फोन केल्यावर मी बऱ्याच वेळा आलो नाही, फोन माझा घरात रेंज नसते, नाही तुम्ही परत म्हणणार या असं असो उद्या मला। तुझी इच्छा आहे का? काय माझी इच्छा आहे, माझी कशाला, मला नकोच असल्या राड्यात सरपंच पदच नको मला। मग चाल टेन्शन नाही, याला नकोच मला नको। फायटे बिटेला सांग चांगल्या माणसाला करू, तुला कशाला ऐकलं काम नाही ते सरपंच पद कधी करायचे? ऐकून घ्या मी काय म्हणतो का, माझी इच्छा नाही तेव्हा मला सरपंच पदाची मला समाज कार्य करायची आवड आहे। ही सरपंच पद हे पद ते पद काय नसतंय। फायटरला करणार रे तसला कोणतरी करू, कोणता व्यवस्था पण बघू ना चांगला दुसरा बघू, पण ह्याला कशाला ही सगळं गाव सगळी घाण करून ठेवलं 4 दिवसानं करतोय सरपंच पदावर काय तर लपडी करून ठेवतो। घरानं घरंदाज आहे गावाची घाण। तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तर तुम्हाला काय बघून झालंय होऊ दे, माझी इच्छा ना। बरं का अण्णासाहेब, मला ती पद नको, मला काय सुद्धा नको, मला तसलं आवडतच नाही पहिलं। दुसरं कोणतं बघा आहे असं मला समाज कार्य करायला आवडतं। दुसरं कोण आहे? थांबा की माझं काय ऐकूनच घेत नाही तुम्ही। बोला, ह्या माणसाची इच्छा आहे, त्यांची इच्छा मला मोडता येत नाही। तुम्हाला व्हायची इच्छा नाही का? मला व्हायचं नव्हतं, पण आता काकाचा शब्द, आता काकाला वाटतंय माझा पुतण्या पांढरी कपडे घालून पंचक्रोशीत हिंडावा, सगळ्या माणसांनी ते असं करावं अशी इच्छा आहे, म्हणून साठी काका म्हणतोय, म्हणून साठी मी आता कसा तर नकोच आहे मला, पण तरी आपलं बघा मग तुमच्या मनात। पांढरी कपडे घातली म्हणजे काय पण झाला का? पांढरी कपडे घालून पंच होत नसतं, रात्रंदिवस इतकं घाल लागतात गावासाठी। चालू गेल्या का आम्ही दोघं जण आहे वाघासारखं, सगळ्या गाव नाही पांढरी कपडे घातले आपल्या फायटर फायटरनं सुद्धा पांढरी कपडे घातलेला, ही पण पांढरी कपडे घातली ते। का मला गावराडा बघायला लागतोय सगळा, मी गावराडा बघूनच आता आलोय सगळीकडं फिरून। तुम्ही असं करा, सगळी मिळून मला सरपंच करा। म्हणजे मी गावात मग राहतच नाही, मी का जातो गावात का? त्यातली घाणपडी सरपंच केल्याने कसं राहील? गावराडा सांभाळायला लागतोय मला, तुम्ही काय करताय? अहो गावात तुम्हाला सांगतो काय गटारे तुमल्या द्या, पाणी सुटत नाही, तुम्ही काय करताय? तुम्ही पुढारी, तुमचं काम नाही। पाऊस पडल्यावर अचानक पाणी वाढतं, त्यावेळी गटर तुमते एकदा स्वच्छ केल्या होते का? आम्ही सगळे केले आता पुढून सकाळपासून तुम्हाला सांगतो पहाटच उठून तिथे गेलोय गावात। तुम्ही एक काम करा, मी सरपंच होतो, बघा तुम्हाला कसं पडतंय, ह्याला कामगार म्हणून ठेवूया, एक सुद्धा गटर तुम्ही देणार नाही, ताणून मारेल, 1 नंबर गाव स्वच्छ करतोय, आता स्वच्छ करून आलाय तू। तुम्ही राईट बोल, आता स्वच्छ करून आली म्हणजे मी काय कामगार नाही, मग मी आता म्हणून जाऊन समक्ष सगळं बघून आली, सगळं पाक करायला लावून आली माणसाने। बरोबर, मला कामगार ठेवताय तुम्ही ही सरपंच मी एवढ्या हलक्या पातळीवर झाली
तुम्ही सरपंच व्हा, ह्याला कामगार करू, गटार बिटार एक नंबर साफ करतो. तुमच्यासारखी सगळी स्वतःला तोंडाची आहे ती काही घाणपडी माझ्या विरोधात चाललीच नाही, सगळी. मग मी कसं करणार? आपल्याला सरपंच करायचं. त्या ह्याला गटार पुसायचं. अण्णासाहेब काय म्हणतात त्यांचं पण 2 शब्द ऐका जरा. अण्णासाहेब. तुम्हाला कोणी योग्य वाटतं तुम्ही बोला. अण्णासाहेब बोला गावात बोला की दोघं तू, आहेत, कोणी योग्य वाटते तुम्हाला? बोला अण्णासाहेब. अण्णासाहेब मला कशाला त्यात घेताय? तुमच्या तुम्ही ठरव, सदस्य सगळी ठरवताला, मला ठरवताला. विचार चांगला असते हो, तुमचं पण जरा ऐका काका, तुमचं काय म्हणणं आहे? कुणाला करायचं? माझं म्हणणं आहे माझा पुतण्या सरपंच झाला पाहिजे. होय होय पुतण्या सरपंच झाला पाहिजे हो हा मग गावभर टाका कालवा टाका करायला. कालवा करून आम्ही काय माझा पुतण्या जाय येतो पैसे जाऊ दे, माझं काय जाय ती जाऊ दे की मग माझं बी जाऊ द्या काय जाईल ते. किती पैसे घालून. हा. वादावाद करू नका. सगळ्याच्या मतानं चांगल्या पद्धतीने ही ठरवा. लगा आता दात्रे. काय म्हणायचं धोत्रे मामा? थांबा थांबा ए, मी काय म्हणतो, जरा मग तोडगा थांबा काढतो, सांग. जरा थांबा. हा. ही दात्रे मामा नुसता दात्रापणा करायला लागले तर कुणीकडूनच कवल हे देणार मामा हे बघा मी सरपंच होतो ह्या वक्ताला. आपण काय गाव बघा तुम्हाला सांगतो कसं करतो. बाबा आपण मतदान करा एवढ्यात, नाही चिठ्ठ्या उधळूया आपण. चिठ्ठ्याची उधळायला नको. काय म्हणतोय? चिठ्ठी घाणपडी निघली म्हणजे बिन कामात गावचं वाटलं काय करून का नसतं का काय? ही सरपंच होय, होय. झाला म्हणजे गावाला वाटोळं झालं मग. याला मी अण्णासाहेब म्हणेल तसं करायला तयार आहे. माझं काय नाही. ए चिठे बारका मला पोरांनी माहित आहे खेळायचे. तुमचं काळं बेर काय शिजलंय ते. ए आणि फाईट अण्णासाहेब बी तुमच्याच पार्टीला माणूस आहे. आम्ही हे बघा अण्णासाहेब आणि तुम्हाला- हे बघा नाही तर लगेच एका लगेच ठोक्यात पाणी अण्णासाहेब बदलणार आम्ही. जाऊ द्या, हा मारणं. सगळ्या चिठ्ठीवर सगळी नावं तुमचीच असणार आहे ही मला चांगलं माहित जरा आहे. ऐकून घ्या. जरा शांत बसा. हा एका ठोक्यात तुला पाडीन. तुला काय कळतं का? ती सरकारी माणूस आहे. कानात मला म्हणते ते झालं नशिबात असेल तो होईल म्हणला. एवढंच म्हणला. अहो, मला सगळं माहित आहे. राहू द्या काका, राहू द्या, राहू द्या. मी लगेच उठू नका, नका. नका. मी नका, प्रतिष्ठित नका. नागरिक आहे आता. एवढं लक्षात ठेवा. हा गावात फिरते म्हणजे काय पुतण्या सरपंच होणार. हा पुतण्या होऊ द्या की बघू की बघतो आपण- कसं आपण- होतंय. थांबा. एक जर पुढे बोलला हा. बस 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 तुम्हाला आता मी सुट्टी देणार नाही. काका सांगा ना तुमच्या डोक्यात घालेल पहिल्यांदा. गाव ऐकर झालंय मला. वाद बोलायला नाही, जिथं होऊन निर्णय होईल तेव्हा वागायचा. जरा थांब. हा ही ज्येष्ठ माणूस आहे. हा हा. ही मेन माणूस आहे गावचा. पण ही माणूस दत्रापाना करायला लागले. तर इकडे पण उडी मारणार इकडे पण नुसतं मध्ये बोलतोय हे बघा सगळे. वकील साहेब तुम्ही सांगते की मिटिंगला बरोबर आहे. बसल्यावर तुम्ही मला बोलता येत नाही तसं हो. अहो, तुम्ही माणसाल का नाही चिठ्ठी टाकताय. चिठ्ठीला पण तुम्ही म्हणताय नको चिठ्ठी. मग काय डोके फोडू का आम्ही एकामेकाचे? मग तुम्ही निर्णय द्या. असं करा. काय करायचे तुम्हाला माझं ऐकायचं आहे ना. होय. एक काम करा. तुम्ही आता चिठ्ठ्या टाकायचं ती विषय डोक्यात ठेवू नका. आपसामध्ये काय असेल ती गोड पत्ता झाला का? अहो आपसामध्ये मारामारी होते आमच्या. आता तुम्ही कुणीकडे तर तुम्ही बरं, एकाकडे बोला. आपण तुम्ही का होईना सरपंच व्हा तुम्ही. ए नव तुमचा काय? मत आहे नाही, नाही, का? हो, ही हा, भोगोली इकून खाणारा माणूस. नाही नाही कुठे अहो, हल्ली गाव एक- इकून खातेली दोघं जण. थांब. गाव इकून फायटरला खातेली. करू ऐक जरा तू. ए वकील थांबा. बघुली फुटकी भांडी होती. काका. बघुल्याचं काय काढू काका नका थांबा. बा. काका थांबा. अण्णासाहेब फुटकी भांडी सुद्धा राहील नाही इकून खाल्ली तुम्ही. थांब जरा. कालवा कोण काय? माझ्या कामावर येत नाही पण. अरे ऐक की. मागे सरून बोल. भगुलेच काय झालं? पित्तळच भगुल होतं. आता पित्तळच भगुल राहिले ते का फुटलं होतं दुरुस्त होईना झालं म्हणून म्हणून ऐकलं. आयला म्हणून ऐकलं. आणि त्या ती काय त्या भगुल्याचं तुझा काय संमत आहे? भगुल ऐकून नाही तर आम्ही तिकडं वैरण ऐकून नाही काय बी काय ऐकून. बी ऐकून. मी काल आम्ही हॉटेलात गेलो जेवायला. मेन काका पैसे नव्हतं. काकाला 2-4 वाजल्यापासून 8 वाजता थांबवला. पण शेवटी सोडवून आणला मी. माहित आहे मला 5 गुंठ वैर निघली. आता तुम्हाला सांगते असले लगा आमचं कशाला काढताय वैरण ऐकून द्या ना. परपंचातलं त्याचं तुम्ही काढताय. तुमच्या हे पदाचं चाललंय तेवढं बघा की. गावातलं काय ऐकलं नाही ना. हा शाबास. तुझं काय ऐकलंय का? नाही ना मग गप्प बसायचं. तिथे काय बेको भरतं. हा त्याचं काय आहे तेव्हा? आहे का मंजूर तुला? आता तेरे मामा ते नाही, नाही, जाता नाही, मी सरपंच फायटर आहे. जे काय बाकी काय म्हणते, माहित नाही. हिने सरपंच होऊ देते. म्हणजे चांगला निर्णय घ्या माझं मत आहे. कारण चांगला चेहरा पाहिजे गावाला. हा. चेहरा माझा सुद्धा चांगला आहे. हा चेहऱ्याला काय कापून खायचं आहे का? कुठं- काम करणारा कुठं- माणूस कुठं पाहिजे मोडकी गावात. बंदूक घेऊन येणायला लागणार चेहरा. हाय होऊ दे की एक चांगलं होतं एक गावाचं. हे बघा दत्रे मामा तुम्ही माझ्या बाजूने बोलताय का त्यांच्या बाजूने बोलताय आम्ही मला एवढं कोणाच्या सांगा. बाजूने बोलत नाही, सगळ्याच्या संमतीने मला बोलायला सगळ्या सांगितलं. संमतीनं बोलतोय का एवढं नाही? सांगतो. हे बघा, हे बघा. ही माणूस काय सांगतोय? नाही म्हणणं बरोबर आहे की सांगितलं की नाही नाही काय पण सरपंच मीच होणार आहे ह्या वक्ताला. हो का? झाले बघितले गावाने सरपंच करून सगळं करून बघितले थांबा. गावाने. ए थांबा. हा वसतात पुढे काय दिवं लावल्यात ती बघितली. बसा. हे जेव्हा बसा बसतात पुढं. हा बोला सांगा काय सांगू. काय कोण तुम्ही वाईट सांगा की जरा समजून सांगा त्याला. फायटर उठून हा ही सरपंच होती आता तू गटर साफ करायचा. कोण ऐक जरा गटर साफ कराय मी सगळ्याला लावीन.
एवढं सोपं नाही. 5-5 वर्ष सरपंचगिरी केली तिने किती उन्नती केली गावाची केली का? ह्या वेळेस सरपंच होणार आहे. त्या आणि माणसाला ह्या वेळेस उद्या. सगळ्या गावात तुम्हाला सांगतो शांघाय सिटी करून टाकतो गावाची. झाले सगळे सिमेंटचे रस्ते झाले सगळं झाले केल्यावर ते तुझं काय सरपंच प्रॉब्लेम नाही होणार. काय गावात काय केलं नाही, फुटून गेलं रस्तं सगळं पाक सिमेंट. हे लगा हाय त्याला का तू लगा तू घाण पड्या तिथं पाणीच मारलं नाही तुम्ही घाण पड्यानं तिथं ते फुटलं असतील ना तुम्ही बाकी पाणी मारलं नाही की सांगताय का? मत कुणाला ज्यादा पडते बघू आणि ते आणून निवडून झाला. हा हा जरा उद्या एक बार. वस्तू जरा साईडला तर हे घ्या. असं करा. थांबा बोला तुम्ही. काय म्हणताय बघू. अण्णासाहेब इकडे जरा अण्णासाहेब या हो जरा. अण्णासाहेब अण्णासाहेब म्हणते ते चिठ्ठी टाकूया त्याच्यात चिठ्ठीत नाव टाकायचं नाही त्याच्या आपल्याच चिठ्ठीवर सगळं नाव येणार. हो बरोबर आहे की त्याच आता जत्रे मामा नको म्हणते की तरी बा माझं मध्ये गोळ घालते ते. दुईकडे इकडं पण बोलत नाही तिकडं पण बोलत नाही नुसतं पेटवायला लागलंय मारा होणार आणि माझ्या बस हा. वाघ. नाही पण सरपंच तुम्हीच व्हा. ते फायटर नाही हो सरपंच. गटर साफ कराय मापात आहे बघा. माझी लई इच्छा आहे आमच्या काकाची लई इच्छा आहे मला नव्हतं लई पडायचं पण आता कसं आहे माहिती आहे का एक काम करा काय? वासना सवला घे त्यो रान रेडा त्यो सांभाळतोय फायटर. सांभाळू द्या. मग ते यांना बघू, काय यांना बघू त्याला कळत असेल ना ती बाजू गेली की जरा अहो त्यो फायटर सांभाळतोय त्याला त्यो कसा बाजू गेल त्यो खातोय तिथंच गाणार त्यो नाही त्याला उद्या पाणी आहे का मी आपण नानाला कळेल चांगलं वाईट कोण सरपंच पदावर कोण माणूस आहे कळत असेल की. अण्णासाहेब असल्यावर काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला करायला होतो काय टेन्शन घेता. अहो, करायला होतो पण त्यो रान रेडा त्यो संभवतोय त्यो आपल्या बाजूने बोलेल कसा. आपण जाऊन सांगाय त्याला मी ना अण्णासाहेब असल्या तुम्ही काय टेन्शन घेतो फक्त तुम्हाला सरपंच केल्याची मतलब. आमच्या कुरगोड्या काय करू तुम्हाला नाही, सांगतो तुम्हाला मी सरपंच होऊ द्या हा. नाही दुसरा कोण पण द्या फायटर झाला नाही पाहिजे नाहीतर नाही. नवीन आपल्या गावातला साधा माणूस घेऊया आणि सगळेजण त्याला सरपंच करू. सरपंच करू. दुसरा माणूस घ्या पण त्याला उद्या जरा काय जरी झालं तर झाला बिला मी गावात थांबणार नाही बरं. राहिला तुम्ही गाव सोडले होतं मग आमचं काय फायदा मी आहे? पण राजीनामा हट. देणार. कसला नालाय कसल्या आम्ही माणूस काय करायचं आम्ही गावात? आधी जे काय चालू केले मग लगेच संपू. मी आहे ते आपली शेती करत बसेन बाबा आणि राजीनामा देणार. असल्या माणसाला केलं आमची आबरू राहिलं का माणसात. नमस्कार मित्रांनो आपण पुढचं सांगायचं आणि माणसं तू काही राहतील का माणसं. जिथे जिथे पुढचं हा सांगू तुम्ही ती सरपंच होणार तुम्हाला फोन लावणार अर्ध्या रात्री आपण तुम्हाला बोलवायला जावं तिकडे. म्हणून म्हणतो. चला भाऊ काय तर करू. मला उद्या नाही तर नवीन करूया पण त्याला नाव. त्याला चल बर काय झालं माहिती का हे म्हणले तर तसं चिठ्ठ्या टाकूया बर ज्याच्या नशिबात आहे ती होईल सरपंच आम्हाला मान्य. हे तुम्ही आता कोपऱ्यात जाऊन कुचकुच बोलून तुम्ही आता ही चिठ्ठ्या सब खॅट काढले. चिठ्ठ्याचं काय नको चिठ्ठ्यानं मला माहित आहे माझं नाव नसणार आहे त्यात. थांब हा दत्रे मामा हा आता आमचा वैयक्तिक विषय होता काय बरं. काय गोष्टी ह्याच्याबरोबर बोला विरोधक आहे ह्याच्या समोर बोलायला नव्हते ते आम्ही बोललो तर अण्णासाहेब म्हणलं तसं नको तुमचा लय आगावपणा दिसेल अफवा उगोबीन कामच कसं आहे तुम्ही आधी पहिली ताणून गावात माणसं मारले त्यामुळे तुमचं रेकॉर्ड आधीच गाव येते तुम्हाला. बरोबर तर आहे. तुम्ही काय करा चिठ्ठ्या टाकूया काय नशिबात असेल ती घ्या हे आमचा असा विषय चालला होता. नाही बरोबर आहे पण चिठ्ठ्या टाकून मी काय म्हणतोय माझं जरा ऐकता का हा. ह्याला सरपंच करूया हम्म. ही काय गावचा विकास करतोय ही बरं बघूया. थांबा. हा म्हणजे आम्ही दुसरं ठरवा गेलो तर तुम्ही त्यानं तुम्हाला पटवला मागाजी बोंबलत होता माझ्याकडं नाही पटायचा विषय नाही. मग मागे झालेले सरपंचांनी काय केलंय आणि नवीन झालेले सरपंचांनी आता काय करतोय ही बघूया की आपण. कामं चांगली केलेली असते ती सरपंचानं पण होय. डोळ्यावर घाण आलेले असते त्याला दिसत नाही विरोधकांना. मी होतो त्यो पुढच्या वेळ होईल काकाची इच्छा आहे. बघा तुमच्या होते मग त्यांच्या इच्छा बाय मला मारायला नाही मला काय चुका त्यात. कसं अण्णासाहेब तुम्ही ह्याच्यावर जरा निर्णय घ्या. मी काय निर्णय द्या. मी सांगितल्यावर तुमचं काय असतं सगळ्यात ए सगळ्यात जाऊ द्या 6-6 महिने करूया बघूया आधी नाही कशाला लगेच उगाच चालतंय, माहिती आहे रे. काम सरपंच पद पेलायच नाही तुला आता. आता पेलाय म्हणजे मी पेलेल का मुख्यमंत्री अरे थांब जरा बघ त्याचं जरा काम बघ त्याचं परत हे कर. की थांबा थांबा. मुख्यमंत्री माझ्या वया जायला का आणि मला सरपंच पेलेलच नाही म्हणजे मी आत्महत्याच करतो मग लगा मग कावा मग काय 70 वर्षात झाल्यावर मी हो का मग सरपंच. गाव सांभाळायचं खायच का माहीर ते देश नुसतं महाराष्ट्र का पांढरी कापड तुला घातली, गावात काम पुढे नाही पण केलं आपा, चालत गाव नाही. सांभाळायचं तुम्ही गाव विकून खाताला. गाव सांभाळायला त्याला लय स्ट्रिक्ट राहावं लागतंय. तुला एका ठोक्यात पाडील सांगतोय बा हा. काय ऐकलं रे माझ्या गावचं अहो तुम्हाला ही काय सवय आहे पहिल्यापासून म्हणून माझ्या घरातलं मी काय बी ऐकू दे मी जमीन जागा ऐकू दे पण गावचं काय मी ऐकलंय का तुम्ही गाव विकून खाताला मला एवढं वाटतंय बघा. आणि तू काय करशील रे हे मी गावात विकास करतो. तुला आता माहित आहे गाव ऐकून मी खाईल म्हटल्यावर ह्यो काय ऐकल. नाही मी काय ऐकत नसतो. मी गावचा विकास करत असतो. हा. अण्णासाहेब 2 गोष्टी चांगल्या सांगा त्याला गावचा फायदा होईल नाही तुमच्या आबरू जाईल.
ती म्हणते ती 6 महिने. मग 6 महिन्याला मी तयार आहे की मग. नाही 6 महिने मी होणार पहिल्यांदा. बरं होऊ दे तू बघ की रे पहिल्या तू होऊ दे की तुला काय अरे काका मला म्हणतोय काकाला मला बघायचं सरपंच झालेला होती पांढरे कपडे घालून. 6 महिने काका कुठे जातोय का फटकरत आलाय. अरे काय मी माणसाचं असतं काकाला काय त्याची इच्छा आहे, आधी होती म्हातारा माणूस आहे परत होईल की. तुला काय कोण आहे का तुला? मागच्या वेळेला झटकालता आपण नेलं माहित नाही तुम्हाला बी. मग 6 महिने जायला जातोय याला एवढं काय काय माणसाचा भरोसा आहे. ए, एका ठोक्यात पाडून नाही, काकाला उद्या काय बोलला जायचं. तो अधिकार माझा आहे. काकाला काय बोला नाही काकाची इच्छा आहे. अण्णासाहेब तुम्ही सरकारी कर्मचारी आहे. तुम्ही अभि सरकारच आहे मी कुठे हा. बघतोय उभी आहे. तुम्ही त्यांच्या बाजूने कसं बोलताय? त्याच्या बाजू कुठे बोलतोय एवढा उद्या 1-2 मिनिट हा. ऐकायचं. तुला चिट्ट्या टाक म्हणलं ती पण होत नाही. नाही, तुला नाही. बाकी वाचनावर जाऊया नाही, ती पण होत नाही. सहा वाचनावर कुणाचं सहा राहिलं महिने मी पाहिजे का नाही? सरपंच होणार. तुला. 6 महिने मी सरपंच आता होणार. त्याला काय कळते का त्यात? तू होणार हे बघितलं पाहिजे का नाही का तू एकटा ठरवणार. नाही मी एकटा ठरवणार. मग ठरव एकटा जा हा. कर जा. नाही, आता 4 माणसं म्हणले की मीच होणार आहे सरपंच, मीच होणार आहे सरपंच. एक काम करा वकील साहेब. वाचनाला ऐका तुम्ही. वकील साहेब वाचनाला ऐकू नका. कोणाला होया जाय त्याने सरपंच व्हा, आम्हाला काय मान्य नाही. जातो आम्ही बघा तुमच्या मनात. आता ते तुमचा तुम्ही निर्णय घेतलाय. तुम्हाला काय कळतं का नाही काय झालं? अहो काय छप्पा काटा करा नाही तर हे करा चिट्ट्या ती टाका मिटण्यासारखं काहीतरी बोला की. मतदान काय तर करा. अहो मिटवलं हे काय चिट्ट्या मिटवलंय? टाकायची काय बिशीचा कार्यक्रम हो, आहे का? कसं असतं या शी आपण ऐका दोन समंजसपणानं मिनिटं, तुम्ही सगळ्यांनी वकील मिळून घ्यायचं ऐका, असतं. तुम्हाला जज व्हायचं असलं तुम्ही जज व्हायचा लागा त्याला प्रोसेस आहे काय तर अण्णासाहेब असतेच की मग. तुम्ही एवढा तुम्हाला सांग, तुम्ही आपल्या बाजूने बोलू नका. कोणाची हा. बाजू घेत नाही. हो, 2 मिनिटात वाचनाचा ऐक म्हटल्यावर तू वाचनाच पण नको म्हणतोय. नाही ही माणसं सांगते की नाही. घ्या हा. मतदानच घ्या हा आणि करा मतदानच बघा. घ्यायचं काय असेल ते शेवट काय मतदानच तसं घ्यायचं. करावं लागेल. हा. हा? तुम्ही सरकारी हो, कर्मचारी आहे, तुम्ही त्या पद्धतीने ऐका बोला दोन हो. मिनिटं. आतापर्यंत मी सांभाळले 1.5 हा. वर्ष बिगर सरपंचाचं हा. अजून मी किती आता 1.5 वर्ष राहिले हा. ती बी कस तरी सांभाळेन. काय तुमचं सांभाळताय काय- बघतोय की गटरातली घाण कसली तुम्ही काय करताय विकास. कागदाय कागद तुम्ही हा. आणून मग तुम्हाला कळत नाही का काय? तुम्ही कामावर आहे काय करताय तुम्ही. काय करू हा? आम्ही असं आडवू गटार पैसे पडतोय तिथं बाबा हे टाकू अहो, नका तुम्ही म्हणून. जाऊन गावात बघायचं असते हो मग सरपंच नाही कोण बघतंय म्हणल्यानंतर. आता हा? तो किती बघितला आज? ओ, दत्रे मी बाबा. सगळीकडे बघून आलोय. दत्रे मामा बोला की. पुण्या जर सरपंच होईना ताणून मारीन गावात ताणून द्या ठेव ताणून म्हणणं बरोबर आहे. तुम्ही तेवढंच करू ताणून शकताय. मारायला सोडणार नाही मी. तुम्ही तेवढंच करू शकताय. आणि हे बघा सरपंच पदाला दावेदार मी आहे एकटा एवढं लक्षात ठीक आहे ठेवा. बाबा तू म्हणशील तर हा. तुम्ही ठरवा काय करायचं ते हा. त्याला मी काका पत्नी असलंय हा. ताणून मारीन ताणून सरपंच मारीन. म्हणतोय मी. हा म्हणजे काय गावात काय गावासनी मारणार आहे का तुम्ही गावाच्या आम्ही लोकांनी कशाला ताणून. मारतोय? अरे त्यांचं बोलण्याचा विषय तो नाही. अरे वयस्कर सरपंच माणूस आहे. वयस्कर माणूस असते त्याचं काय समजून घेऊन. मारलं का? बशा. मारलं का हा वयस्कर माणसाला आपण काय बघा, बोलले तुम्हाला तर सांगतो, सरपंच मीच होणार. एक काम काय करा पण वासनाकडे जाऊया आपण नाना असं करू जाऊ सगळे. तसा आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणूस तो आहे. ए ऐक जरा मी सांगतो आता मी सांगतो ऐक जाऊ असणार जरा आपण जाया वाचून होणार. पण मी माझ्या बाजूने बोलायला वकील साहेब. मी बोलतो पण असं फॅ फॅ करून नाही, नाही. त्यासारखं नाही ते सर आता वासनानाकडे जायचं म्हणता कोर्टाच्या खाली काय लढलं हे तुम्हाला तर माहित आहे का? नाही. तुझ्यासारखा निर्णय होईल का त्यांच्यासारखा निर्णय होईल? वाचणार चला. आहे आपला. हा? वकील, या सरळ निर्णय चला आपला. ए चला 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 आता सरपंच पण काय करायचं ना चहा बी हा. प्यायचा. चला की, चहा काय नाश्ता सांगतो, चला. चला, काम करा तुमच्या, या. वकील तुम्हाला काय कळतं भेटतं काय झालं ते आपल्या आहेत ना चौधरा आहे आता फायटरला काय ते ऐकत नाही आपलं कोण? फायटर ऐकत नाही ऐकताय तुम्हाला राव पेटवण्याशिवाय कामच नाही ते अहो ती नुसता चढवून ठेवायचा परत गावात गेलं का अफवाया बाजून जायचं ती काकापुतनी येड्यावर करते मध्ये बघितलं नाही कसं करत होते आता ते गाव सांभाळतील का ते समजेल की चांगला अपमान करा अहो, हाय मस्त माझा लहानपणीचा जोडदार आहे मला चांगलं माहिती आहे तुम्हाला त्याच्याविषयी. बघवतच नाही तो सरपंच व्हायला लागला चला आम्हाला माहिती आहे तुम्ही किती शहाण नाही ते. जीव देत काय उपयोग आहे राव? काय करावं? काय झालं? काय करायला लागलाय काय झालं? काय झालं? सांग काय झालं? काय राहून माहित आहे? काय झालं? सरपंच पद दिलं झाले मला. मी करतो तुला सरपंच कवा करायला तो आडवच तांडायला लागलाय. कोण? जीव दिलेला बरा आहे घड्याळ म्हणलं माहिती होईल तुम्हाला पुढं चला म्हणून ठेवलं इथं मारू दे मला. सरपंच तुम्हीच होणार आहे उठा. सरपंच तुला करायला का बा तुम्हाला करायला काय तुम्ही बोलत? नाना काय बात नाही त्यांच्या. तुला करायला सरपंच कोण? करायला लागला पाण्यात उड्यान घ्या आणि यान घ्या. एक काम करता हा. का तो फायटरला हे करतोय ना डायरेक्ट तुम्ही त्याला फोडा होईल का मग? होतोय काम एकदम ओके होतंय चला उठा मग आधी आयडिया सांगितली असती तर. आधी तुम्ही कुठं जा तिथं नव्हता लगेच आला नाही म्हणून डायरेक्ट तुम्ही आता आत्महत्याच करायला लागलाय
चला काय माझा आता कचाकच पैसे काढतोय. अण्णासाहेब तुम्हाला सांगतो ही बंधारा बांधा आमचं घराचं किती नुकसान झालं आणि घर किती झटलंय माहिती आहे का? असलं मोठं बोलणं राहू दे. त्या अण्णासाहेबांना बांधलाय बांधारा. आपण लहान लहान होतो त्यावेळेला. आपण लहान होतो अण्णासाहेबांनाच बांधले बरं. आम्ही झटत होतो वाटत होतो कवा एकदा पूर्ण होतोय पण केला बरं का. बाई, एक नंबर आहे बरं का. चला आम्ही त्यांच्या संघाचा आता बारक होतो हो. होतंय मग तुम्ही बांधलावी. तेव्हापासून आम्ही झटतोय गावासाठी. लगा मारलं मारलं रे मारलं. अयो अयो अहो काय झालं काका कोणी मारलं फोडलाय सरपंच होतो ना. का कसं नाही. आपल्या विरुद्ध सरपंच होतो ना. अगो भाई अहो लय लागली त्यांना. म्हणून की झालं तसंच पाहिजे. आमच्या विरुद्ध सरपंच होतो तुम्ही. अहो असलं चांगलं आहे काका. आमच्या विरुद्ध सरपंच मारता का काय त्या माणसाला तुम्ही. माझ्या काठीने फोडलाय तिला त्याला ठुकतो तिला मी. अगो बाय अहो फोन तर आहे गावा. तिथं फोन आहे बघा. वकीलला फोन लावा. कोणाला कोणाला काका झालाच नाही. हॅलो हॅलो अहो ती फायटर भाऊजी काका लय मोठी भांडणं लागली ती. कवा आता का लय त्यांना रगात आलं या. रक्तम काकाची फायटरची भांडणं रक्ता बोंबळ. चला 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 चला. मला वाटलं गेला काय. फोन इकडे द्या. हा धरा लावला असेल फोन. मला वकील लावू द्या फोन. अयो राहतो फोन वकीलला. हॅलो अहो वकील साहेब अहो काकान मारले मला. या लवकर पाठदिशी. अहो इथं राहणार आहे. या अयो लय लागले त्यांना. कसलं लागलंय मग लय वरडाय लागले. काकाला लागले का? काका नाही तिकडे गेल्या कोणीकडे. काकाला नाही लागलं ना. नाही मग लागू दे. मग काय त्याला नाटक करायला काय बस के घरानं काय आपल्या घरात. त्या माणसा जीव गेला मी काय करायचं. तुम्ही काय ते हात घालून बसला. इकडे या घेऊ. मला रक्ताच भेटतं इकडे तू. कोणी हात लावू नका परत ना. हा झाले राव. रक्त गळायला लागले सगळं डोक्यात. काका लागलं नाही ना. काका नाही लागलो पण त्या माणसाला काय झालं मी काय रड नको. चल चला घरी गप चुकून. काय 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 बानगडी केली काय इकडे रगात बघून पडलं वाटतं बेशुद्ध. तुम्हाला काय झालं. काय झालं आपल्याला. आपा पालत पडली की आता. हा आपा गेली ती आवटा गे नाटक करू नका. रगात बघत नाही. जवळ बी आणला अजून. रगात जवळ तर आलाय का. आपा उठा. उठा उठा उठा. तिकडे त्याला जीव चालला. तुम्ही इथं पडायला लागला. चला घेऊन जावे त्याला दवाखान्यात इकडं. मला रगात सोसवत नाही. अहो बघितलं पण नाही तुम्ही रगात अजून. हिने सांगितलं की पण असू द्या, त्यांना दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. आपा हे असलं चांगलं आहे काका कुठं आहे. काका हा? काकाला धरूया. अहो, सत्तेच्या पायात प्रत्येक जण असं जर करत तिला सुटलं प्लेट तर गावा असं गावा बघायला असं होईल काय चांगलं. बरं आहे काही. तुम्ही बसा खाली. तुम्हीच पेटवलंय आम्हाला माहित. लपले इकडे या. चांगला उद्योग केलाय. त्या ना काठी इकडं. काय वसत काठी आण. करायचं. काय केलं काका. काय सांगितलं होतं तुम्ही फोडा त्याला म्हणून. काय सांगितलं मी फोडा फोडा कसं मग. नवं? अहो, तुम्हाला काय अक्कल बिक्कल देताना कुठं काय तुम्ही दुसरीकडे गेलता काय. काय झालं. अहो ती फोडायचं म्हणजे कसं फोडायचं असतंय. त्याला काय तर चहा पाणी देतो. तू माघारी घे. इलेक्शन लढू नको आणि आपल्याला पाठिंबा दे. असं फोडायचं ते पैसे देऊन तुम्ही काठी डोस का फोडलं.
काय करू आता? काय करू नका मी याच्यात. बघतो माझा मी. वकील काय करायचं आता काय होत नाही टाक केस याच्यावर ए केस टाकायची हाफ मर्डरची ए लगा म्हातार माणसावर केस टाकताय चुकून मारलं. माणसावर तुझ्यावर टाकून. टाकायची का म्हातारा माणसं थोडीच करतो तुझ्यावर केस टाकायची तुझ्या फुलल्याशिवाय काय काकातच करतोय लागा मी कशाला बोललोय लागा काकाला काय सुद्धा बोललो नव्हतो काकाला शब्द सुद्धा मला माहित सुद्धा नाही लागा. काय तुमच्या खानदानीच असं बांधणं कुणाला करत मला सरपंच करा असं सरपंच होत असते अरे सरपंच होय की पण त्या काकानं मारलंय काकावर केस टाका का माझ्यावर? काकाला म्हातारा पण नाही तुझ्यावरच नाही करायचं मेन कर्णधार तू जायच ए, मिटलो तर नाही त्याचं बसून माझ्या पुतण्याला सरपंच करा. मिटलो तर नाही मला असं कर. सांगतो मी चालल्या मिटलो का नाही काका काय त्याचं नाही बाबा नाही. वस्तात वस्तात चला त्या काकाला घालून ये तिकडं. केस टाकूया आपण ह्याच्या नादाला लागू नको लागायला नाही 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 ह्याला एकदा आत टाकल्याशिवाय चढलं होत नाही चला चला केस टाकूया. नाही आपावरच करायचे वस्तात मिटवागी देऊन 4 शब्द सांगा की फायटरला. शांत बसा. फायटर तुला सरपंच करा येईल आता नीट झाले. काय नको सरपंच नको काय नको तुम्ही एका माळाचं म्हणे आहे सगळी ऐकव तुम्ही जावा आम्ही केस वकील टाकूया. साहेब. वकील साहेब अण्णा साहेब तू थांबा. जर रान मोकळं झाली ह्याला आत टाकतो त्याशिवाय तुझं रान मोकळं होतं ऑटोमॅटिक आले तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे चल तुला मी होतो चल ए थांबा थांबा आणि बसा जरा वकील साहेब. बसा नाही, ह्याला सारखं उठलं का वहिनी, असं काय तुम्हाला करतंय? काय करून काय होणार आहे? वहिनी आपण बी लगेच लय मला छळलंय मला आम्ही सांगतो की आमचं माणूस आहे म्हणलं आम्ही बी सामोपचारण मागाशी सांगितलं नाही तुम्हाला काल लय ते सारखं असं करत बसता येईल प्रत्येक जण. वकील साहेब चला जरा थांबा अण्णा साहेब मी दवाखान्याचा खर्च काय काय मिटवागी 40,000 पेटू द्या. काय देतील ते दवाखान्याचा खर्च ओझी अडात करू नकोस नको आणि- दवाखान्याचा खर्च नको. बघ मला दवाखान्याचा खर्च नको ऐक 10-20,000 रुपये तुझा खर्च दवाखान्याचा वकील आपलं साहेब घेऊन आपलं निवांत राहावा. आणि सरपंच पद दे तू 6 महिना आता तुला काय होणार नाही पैसे यातनं. नको काय नको 6 मी महिने. सरकारी दवाखान्यात जाऊन ऍडमिट होतो आता पैसे लागत नाही सरकारी दवाखान्यात मला पण एक निर्णय करूया का ह्याला सरपंच पद कर सरपंच पद दे देऊन तू टाका. गबस आता तुला गबस आहे असलं निघायचं असलं यातनं तू गबस काकानं मारलंय काकाव केस टाकजा आम्ही काय तसं सरपंच द्यायला वाटायला बसलो नाही कोणाला पण द्यायला गानपाड्यांना. असू द्या काय होतं. वर्षभर निघायचं जामीन नाही त्याला तात्पुरतं तर होय म्हणा की त्यांना लावायचं बरं तर वाटतो ते तात्पुरतं होय म्हणाय मी एकदा होय म्हटलं का होय झालं आणि तात्पुरताच तुम्ही तू लागली सांगाय चला त्या काका डोस केला ना काय काय करून बसला. आता सांगूया की आपलं माणूस आहे म्हणलं आपण सांगूया की तुला सांगतो तू भिवू नको तुला काय मारत नाही पण काकाला समजून सांग त्या असली घाणपड धंदा करतोय आता मला निस्तरायला लागला. सांगूया पण ह्या लोकांना काय काकावर बर्डन आलंय का नाही आता काकाला कळलं पाहिजे का नाही. कळतं काकाला काय कळत का बोललेलं काठी दडवून तुझा काठी दडवून पिटवून ठेव ही काठी पोलीस येतील आता जा. काठीण्या जावं तिकडं आपसात पेटवायचं सोडून हे असलं उद्योग करताय तुम्ही. लगा सगळेजण चालला पोलीस येतील गेला का आपसात काय मिटवताय. आपसात मिटवाय पाहिजे होतं का नाही. अहो बरं आपसाचं आता जाऊ दे काय तर उद्या पण तुम्ही ताबा माझ्या साईडला तर नको आम्ही जातो. आपण आहे जाऊया सांग्या कुणाला समजून सांगा त्यासनी. आधी पोलीस स्टेशनला गेलेत ना. नाही तिथे थांबवा जाऊ पोलीस स्टेशनला आता जायचं जाऊस तर आपण जाऊया तर आपण जाऊन व्यवस्थित करून सांगू त्यांना समजून. गाडी करू का तुम्हाला न्यायला तुम्ही इथं होता ततच पाया पडा की दवाखान्यात गावात गेले होते तर काय नासकी काय शाने गावातली फुल उन्हात केस टाकायला होते. त्या वकिलाला व्हायचं सांग्या साईडला घेऊन तो वकील फुल व्हायला लागले वकील पैसे सुद्धा नको म्हणताय मला तुम्ही म्हणाय काय तर दात्रे मामा तुम्ही जरा समजून सांगा. मी सांगतो आम्ही समजून त्याला. चला समजून. 10,000 जाऊ दे माझ्यासाठी मी कुठेतरी एखादं पैशाचा तुम्हाला विषय काय रोडच्या गटरा बिटराचं काम देईल एखादं सोच खड्ड्याचं काम देईल तुम्हाला वसतात. आम्ही त्यातलंच काम करत बसले. चला सरपंच झालं म्हणजे मी देईल की काम. हा शाबास. चला. चला बघूया काय करतात त्यांच्या विषयावर जाऊ दे तिथं. मला सुटूस तर तेवढं माझं केस मिटूस तर माझं सोडू नका मला पोलिसाला भ्या तुम्ही वाटतंय. काळजी करू नका मिटवून टाकू. काय करायचंय तुम्हाला. चला तिथे गेलो नुसतं पाय धरा माझी मी मिटवतो बरोबर नुसतं पाय सोडणार. हा पाय धरा वकील तर वकील पडा थांबा जरा एवढा बार माफ करा. काय एवढा बार काय केस लढू नका. फायटर तसं काय करू नको. पाय धरल्यात खाली बस. आपा उठा पाय सोडा माझा. केस पाय मोड काय पायाला काय करू नका केस मिटल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. मिटवतो आमच्या मी चला पाय मोडताला काका डोकं पडलं तुम्ही पाय मोडताल चला. फायटर तसं काय करू नको. केस बीस दवाखान्याचा खर्च काय लागेल ते आपण देतो. काय येड्या केस बीस करू नको. नाही नका तसं काय करू नको फायटर
वकील साहेब चला आपण जाऊया वकील साहेब तसलं काय करू नका. डोकं माझं डोकं फोडलंय मला रक्ताबंबळ केले केस टाकाय तर लागणार केस टाकू आपण पण ऐकून दे सगळ्यांचं ऐकून घे फायटर. 2-2 काय मिनिटं काय काय नाही काय माझ्या पाया पड नका आप्पा राहू द्या राहू द्या, राहू द्या. फायटर राहू द्या, राहू द्या. मिटून काय असेल ते आता काकाला वाईने कुठल्या चांगल्या दवाखान्यात वाशी येड्यात करायला लागले त्याला ऍडमिटच करतो नेऊन मिरचाला. हा मिरजल न्या ना चांगले कुठे बी न्या. दोघं एका माळाचं म्हणे इथं नुसतं बोलते काय सुद्धा नाही तुम्हाला फायटर सांगतो. फायटर तुला दवाखान्याचा खर्च काय लागेल त्या खर्च घ्या थांबा. मिटवा. काय झालं अण्णासाहेब सांगा आमचं आम्ही पुलावर काय म्हणलं माहिती आहे का फायटरला तुम्ही फोडा म्हणजे फोडायचं तुला कळलं ना कसं फोडायचं म्हणजे आपलं पळापळ करते ते अशा पद्धतीचं कशासाठी इलेक्शनासाठी इलेक्शनसाठी. माहितीसाठी कशासाठी सांगता इलेक्शनसाठी म्हणजे सरपंच पदाला तर आपल्याला हो म्हणते असं आम्ही ठरवलं होतं नाही पण म्हणणं कसं सरपंच- माहित आहे का हा. 4-4 2 आपल्यात आपण मिटत हा. असलं तर तुम्ही व्हा नाही तर तो होया ती म्हणतो एकामेकाला साथ द्या फायटरला पैसे दे 5-10 हजार रुपये आणि तुम्ही सरकार करून घ्या मी तुम्हाला विरोधकच राहतो असा फोडा म्हणल्यावर यानं जाऊन तुझ्या डोस फोडलं फोडलंच. काय करू असू द्या. तेव्हा कस केस टाकल्यावर आज बसली ना आज बसली ना फायटर पण नका. वकील साहेब जरा थांबा. सांगायचं वकील साहेब जरा सांगा की नका. थांबा थांबा दे, हो दत्रे मामा थांबा. थांबा काय वकील साहेब सांगते. सांगा वकील साहेब मिटवा काहीतरी चुकलं म्हणे एवढं भर काकाकडं माझं काका बाबतीत तू माफी वकील साहेब तुम्ही पण त्यांच्या बाजूने चाललाय का ऐकून घे जरा आल्यापासून चिंता बापा पाया पडले तर नाहीतर मग त्यांचं घरानं मला माहितीये चांगलं होत नसतंय अरे आपण परक्या गावातला आहे का? आयुष्यभर किशी तारखा खेळायला लागते त्या 4 पत्र राहिले राहणार नाही नाही काय इकून टाकू 4 पत्र राहिले तेवढं ती सुद्धा इकतो पण सुट्टी देत नाही आता लगा गे एका टोक्यात पाडीन अरे, एका म्हणजे गावातला नव्हतं तसं आपण. नव्हतं एका टोक्यात पाडीन पण मी तुला सांगतो आला का पत्र इकीन आणि केस करीन तुझं काय सरळ होणार आहे दवाखान्याचा खर्च दे तू कुठं व्हायचं कशाला लागेल उगाच करताय? आधी तुझ्यात लय रागात बोंबाल ते टच करू तर रागात आला असेल घे की मिटवून तुला सरपंच पद परत 6 महिने मी करतो परत देतो नाही सरपंच होण्यासाठी मला टाक तुझी तू गाणपड्या नाव ठेवतील तुला तुकतेली माणसं तुझ्या तोंडात. बरं वकील साहेब मिटवा पडते आपास जाईल का काका जाऊन बसेल पण सरपंच कोण होणार आहे परत आपास जाईल परत सोडून आणलं जामीन बिमीन करून त्या दिवशी मला चाकू मारला म्हणून मी हा. ऍडमिट झालो असतो बरेच होय. दवाखान्यात पडलो असतो हा, मग. 50,000 काढला असता आम्ही खोट्या कंप्लेंटीत खायची घाण सवय बंद करा की नाचक्यानो काय का व्हायचं ना काकानं मारलंय माझ्यावर केस टाकतो तुम्ही आता तुझी पडती बाजू आता जरा प्रेमाने घे बघ तावा आप्पा, आप्पा, आप्पा. वाढवू नको नम्रता ठेवा. चला नम्रता ठेव पाया पडतो तुझ्या राहू दे आल्यावर ना आपण चिंता पाया पडले तर अजून एकदा पडा आप्पा पण ते चला ओ फायटर अण्णा हा झालं ओके आप्पा, काय करा माहिती मला सांगतो मला 6 महिने सरपंच पद द्यायला माझं झालं हं, आप्पा झालं तुम्हाला देते तुमचं झाल्यावर देणार का नाही तर परत ते आईला द्यायला- 100% देणार म्हणजे देणार लगा आपा कधी खोटं बोलत नाही. हार तुझ्याच घरात सरपंच मी असलो तर उद्या हार तुझ्याच घरात चल हा. लगा एवढ्यासाठी लागा एवढं तिथं बी कुरघोड्या करचाल तुम्ही माझ्यावर आईला कुरगुडे आपल्या विषयच नाही आपल्यात कुरगुड्याचा विषयच नाही सध्या होय म्हण की तुला काय फरक पडतोय तुला पण आपण देतोच म्हणलं 6 महिने मला झाल्यावर खोटं ना. बोलायची सवय नाही हा तर आताच मी सांगतो, आप्पा 6 कधीच खोटं महिन्यानं बोलणार नाही देणार मी तुझी वर्तणूक बघून बरोबर आहे. वर्तणूक बघून मग मिळत नाही सरपंच पण मला वकील आप्पा, साहेब तुझ्या काय करावं मिटवू? गाव वाढवायला आलाय. आप्पा मग करू द्या का केस नको हा, मग 6 महिने येऊ 6 महिने झाल्यानंतर मला सरपंच पद देणार होय देणार आम्ही असले मी नाना साहेब देते दवाखान्याचा खर्च आता देणार होय देते मामा, या आहे ती. सरकारी दवाखान्यात जातो म्हणलाय सरकारी दवाखान्यात जातो म्हणणार खर्च मागायला लागलाय का राव, आपा, कशाला दोन वाढवायला टाका लागलाय? कशाला काय आप्पा येड्यागत करायला लागला हो तुम्ही साठी? बरं चल, रोज 2 अंडी पे देतो घरात एकत्र वागायचं जरा वायशी दूध घरात तुमचा कुठला आहे 2 अंडी पे देतो आणि दवाखान्यात सरकारी दावले होते सरळ चला. सरळ होते चल. चला, घ्या, घ्या. घ्या घ्या उचला गड्या दमान